नमस्कार आणि सुस्वागत. आणि नुकताच मराठी रंगभूमी दिन पार पडला 5 नोव्हेंबर रोजी. त्यानिमित्त सौरभ हरिपुरेकरांनी हा एक अनौपचारिक कार्यक्रमाचं हे आयोजन केलेलं आहे. मराठी रंगभूमी दिनानिमित्त आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. 5 नोव्हेंबर 1843 मध्ये विष्णुदास भावे यांनी लिहिलेल्या सीता स्वयंवर या नाटकाचा मराठीतील पहिला नाट्यप्रयोग सादर करण्यात आला होता. म्हणून 5 नोव्हेंबर हा दिवस आपण मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करतो. आजचे विषय सौरभने आपल्याला सांगितलेच आहेत. आजचे विषय आहेत संहिता ते रंगभूमी आणि मी अनुभवलेली रंगभूमी. पहिल्या वक्त्यांना या ठिकाणी आमंत्रित करू इच्छिते. पहिले वक्ते आहेत श्रीयुत शांती स्वरूप लेले. संहिता ते रंगभूमी आधी मला काल सौरभने सांगितलं तेव्हा जी संहिता म्हणजे काय हेच मला आधी माझ्या आईला विचारायला लागलं. तर तसा रंगभूमीशी माझा एक संबंध म्हणजे लहानपणी आम्ही एसलीमध्ये विमानाट्य समाजाची नाटकं व्हायची आणि उत्साही कला मंडळ त्याची नाटकं व्हायची. पण आमचा रोल फक्त सतरंजा घालण्याचा आणि उचलण्याचा एवढाच असायचा. महत्वाचा आणि तोच सध्याही चालू आहे. आणि संहिता ते रंगभूमी मला वाटतं पुढच्या सत्रात जेव्हा आपण दुसऱ्या नाटकाच्या वेळेला घेऊ त्यावेळेला मला बराच अनुभव असेल त्याच्याबद्दल बोलण्याकरता. आणि सध्या मी फक्त ऑर्गनाईज करण्यामध्ये जास्त म्हणजे हेजलिग या संस्थेकरता मी मागच्या 6-7 वर्षात बरीच नाटकं ऑर्गनाईज केली. आणि तो अनुभव फक्त त्यांना कलाकारांना जवळून बघण्याचा मला बऱ्याच वेळेला आला. तर त्याच्यामुळे मला जरा जास्त बराच संबंध आला रंगभूमीशी. आणि या वेळेला अर्थात सौरभनी मला आर्म ट्विस्ट करून मला इथे आणलेलं आहे. पण सुरुवातीला मला आधी वाटलं त्या दिवशी आलो होतो तेव्हा आपण हां पण मग नंतर जसं कसं मी वाचायला सुरुवात केली आणि म्हणजे थोडा कॉन्फिडन्स आला की नाही जमू शकेल आपल्याला. नाही तर तो आधी अजिबात नव्हता कारण कधी मी स्टेजवर कधी गेलोच नव्हते त्यापर्यंत. आणि पण थँक्स टू हिम आता बराच त्याच्यावर पाठांतर जर आधी होईल का नाही माहिती नव्हतं पण सुरू केलं तर जमायला लागलं बऱ्यापैकी. तर आता ही ॲक्च्युअल संहिता ते रंगभूमी हा प्रत्यक्ष अनुभव माझा आत्ता होईल आपण पुढच्या डिसेंबरपर्यंत आपण जेव्हा प्रयोग करू तेव्हापर्यंत. आणि सगळ्यांना आपल्याला शुभेच्छा. आणि आपला प्रयोग नीट होईल मला खात्री आहे. इथे सगळे दिग्गज बसलेले भैया आहे इकडे विनय पाटणकर साहेब आहे. तुम्ही लोक तर सगळे हां
तर त्या सगळ्यांच्या गाईडलाईनने आय एम शुअर आपला प्रयोग नीट होईल. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन सुद्धा रंगभूमीला. लग्नाची बेडी नाटकाचा प्रयोगाच्या तालमी सुरू होत्या. आचार्य अत्र्यांचं नाटक. तर राजा गोसावींनी काहीतरी ॲडिशन घेतली. तर आचार्य अत्रे त्यांना म्हणाले, थांबवत माझ्या ताजमहालला तुमच्या विटा लावू नका. यानंतरचे आपले व्यक्ती आहेत श्रीयुत व्यंकटेश कुलकर्णी. सगळ्यांना नमस्कार आणि रंगभूमी दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. छान योग जोडून आलाय. वेळेचं बंधन आहे म्हणून अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये मी काही मुद्दे मांडतो. जसं योगिनींनी सुरुवात केली की 1844 मध्ये विष्णुदास भावे म्हणजे जवळपास 250 वर्षापेक्षा जास्ती परंपरा मराठी रंगभूमीला आहे. एक खूप मोठा वारसा आपण चालवतो. संगीता आणि संगीताच्या रंगभूमी हा खरं तर मी त्यातला काही फार तज्ञ नाही, म्हणजे माझं स्वतःचे निरीक्षण आहे ते सांगतो की संहिता तयार होते तेव्हा लेखक एकटाच त्या संहितेमध्ये गुंतलेला असतो आणि तो त्याच्या कल्पनेतनं किंवा त्याच्या अनुभवातनं ते पात्र उभे करतो. तर ती पात्र फक्त तयार होतात असं मला वाटतं आणि ती फक्त शब्दातून तयार होतात. पण जेव्हा तो प्रवास रंगभूमीकडे येतो तर तो प्रवास खूप मजेदार असतो आणि हे आपण आता अनुभवतोय मागच्या काही दिवसापासून. मला असं वाटतं की लेखक संहिता तयार करताना पात्र फक्त स्केच करून ठेवत असतो. ती कुठेतरी स्थिर स्वरूपात पात्र असतात, पण जेव्हा ती दिग्दर्शकाच्या हातात येतात तेव्हा त्याच्यामध्ये प्राण ओतला जातो आणि प्राण ओतल्यानंतर ती जिवंत होतात आणि ती जिवंत होऊन जेव्हा कलाकारांच्या मार्फत ती पात्र कलाकारांच्या मार्फत जेव्हा रंगभूमीवरती येतात तेव्हा त्यातले अंतरात्मे, त्यातले स्वभाव वैशिष्ट्य, त्यातल्या भाव भावना ह्या प्रगल्भ होत जातात आणि त्या वाचक रसिकांपर्यंत किंवा प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात असं मला वाटतं. जेव्हा रत्नाकर मतकरींनी याचं नाट्य रूपांतर केलं, चंद्रकांत कुलकर्णींनी याला आणलं असं मला वाटतं की पहिल्यांदा आणलं, तेव्हा ही पात्र फक्त पुस्तकात संहितेत न राहता ती जिवंत झाली आणि ती जिवंत होऊन आतापर्यंत आली. आणि आज इतक्या वर्षानंतर मला वाटतं 1963 ला वगैरे हे पुस्तक लिहिलेलं गेलेलं असावं, व्यक्ती आणि वल्ली. आज आपण 2021च्या अखेरीला सुद्धा आपण महाराष्ट्राच्या बाहेर त्याच्या प्रेमात पडलो आहोत आणि ते पुस्तक किंवा ती पात्र आपण जिवंत करून आपण ती सादर करायचा प्रयत्न करतोय. आणि मला वाटतं की ह्या लिखाणाचा आणि या पात्राच्या ताकदीचा सगळा परिणाम असेल. तर हा प्रवास खूप छान आहे आणि मी म्हणतो की नाटक रंगभूमीवर जेव्हा येतं तेव्हा ते फक्त लेखकाचं राहत नाही, तर ते फक्त दिग्दर्शकाचं राहत नाही, तर ती एक टीम वर्क बनते. मग तिथे सगळी पात्र येतात, बॅकस्टेज आर्टिस्ट येतात, नेपथ्य येतं, संगीत येतं, मेकअप येतं, व्यवस्थापन करणारी सगळी लोक असतात, प्रेक्षक असतात, सगळ्यांचं नाटक होतं आणि हे फक्त लेखकाचं किंवा दिग्दर्शकाचं होत नाही. आणि मी म्हणतो की एक छोटासा रोप लावलेला एक मोठा वटवृक्ष किंवा एक मोठा व्यापक रूप घेऊन जेव्हा ते रंगभूमीवरती येतं तेव्हा त्याचा खरा पूर्ण असा मूर्त स्वरूपामध्ये ती कलाकृती आपल्याला बघायला मिळते. तो की पहिल्यांदा स्टेजवर चढलो ते 8वी मध्ये असताना पुण्यामध्ये जयंत मंगल कार्यालय खजिनागिरीच्या जवळ सदाशिव पेठेच्या तिथे खजिनागिरीच्या जगत मंगल कार्यालयामध्ये एक प्रयोग झाला. नाटक होतं संगीत उत्तर क्रिया, लेखक होते सावरकर, शब्दप्रभू भाषाप्रभू, दिग्दर्शन केलं होतं चारुदत्त आपळेंनी. आता मी छोटा होतो, मला मिशा रेखाटून भाला देऊन फक्त तिथे बांधदार चौदाराचं काम दिलेलं होतं, काहीही कळत नव्हतं. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये शिकताना झापड लावून शिकताना सायन्स मेडिकलला जायचं, मग सिव्हिल सर्व्हिसेस, हे सगळे त्या काळातले चाकोरीबद्ध सगळे संस्कार घडत होते. NCPAचं लातूरला एक मेकअप वर्कशॉप झाला. अशोक पांगम वगैरे सारख्या लोकांच्या, वामन केंद्रेंच्या सारख्या लोकांच्या संपर्कात आलो. परत काहीच कळत नव्हतं, कुठल्याही कॉलेजमध्ये असताना सुद्धा घ्यायची कॅपॅसिटी नव्हती, ताकद नव्हती. तो साधारणतः 3-4 दिवसाचा वर्कशॉप हे मिळाला. सांस्कृतिक संचालनालयातर्फे अखिल भारतीय मराठी एका महिन्याचं पूर्ण शिबिर दरवर्षी घेतलं जातं. आता होतं की नाही माहित नाही. 1993 मध्ये मला ते पूर्ण महिन्याभराचं शिबिर करायला मिळालं. अगदी निळोफुले पासून, विद्याधर गोखलेंपासून, अजित दांडेकर पासून ही सगळी मंडळी त्या तिथे येत होती आणि त्यांचे सेशन सगळे अनुभवायला मिळाले. परत तयारी नव्हती, घ्यायची तयारी नव्हती, म्हणजे मी तेवढं सक्षम नव्हतो. ते हे सगळं मिळत गेलं, पण पोटापाण्याचं सगळं
सुरू झालं, छोटी मोठी नाटकांमध्ये वगैरे करत आलो. 25-26 वर्षानंतर परत उडानच्या माध्यमातून, सौरभच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा तो सगळा अनुभव पाहायला मिळणार आहे. म्हणजे संध्याकाळी 6-6:30 वाजले कॉलेज संपल्यानंतर घरी आलो की कधी एकदा जेवण करतो आणि कधी एकदा प्रॅक्टिसकडे जातो, अशी त्यावेळेस अवस्था होती. आता कधी एकदा घरी येतो, फ्रेश होतो आणि कधी एकदा मेट्रोत बसतो आणि जागीरदार वाड्यावर येतो, अशी परिस्थिती आहे. आणि आज विनय काकांनी जे ऑर्गनचे सूर छेडलेले आहेत त्याच्याने मला असं वाटतं की ज्या काही सुप्त हे होत्या त्या परत एकदा सगळ्या संवेदना ऍक्टिव्हेट झालेल्या आहेत. आणि हा खूप छान प्रवास पुढच्या 1 महिना 1.5 महिना तुमच्या सगळ्यांच्या सोबत अनुभवायला मिळणार आहे. आणि पुन्हा एकदा जवळपास 25 वर्षानंतर छोटं मोठं का होईना पण सक्रिय काहीतरी परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न केला जाणार आहे. परत एकदा तुमच्या सगळ्यांसमोर रंगभूमी दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. त्यानंतरचे व्यक्ती आहेत श्रीयुत रामदास कामत. रंगदेवतेच्या या सगळ्या निस्सीम उपासकांना जागतिक रंगभूमी दिनाच्या मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो. थोडंसं विषयात मला कदाचित गलत झाली असेल. संहिता ते रंगभूमी, मला असं वाटलं की पहिलं पुस्तक किंवा एखादं म्हणजे पुस्तकावर नाटक समीक्षा म्हणजे संहिता तयार होते आणि संहितेवरनं मग रंगभूमीवर ते कसं येतं, तर त्या दृष्टीने मी थोडासा प्रयत्न केला. मराठी रंगभूमीला तसं काही ही परंपरा काही वेगळी नाही आहे. म्हणजे आता मी उल्लेख केल्याप्रमाणे 1850 साली संस्कृत नाटकांचं नाट्यरूपांतर मराठीमध्ये यायला लागलं होतं, तेव्हा शाकुंतल वगैरे. त्यानंतर शेक्सपियरची खूप चांगली दर्जेदार नाटकं त्याचं नाट्यरूपांतर मराठीमध्ये यायला लागलं. मग जर संस्कृतमधलं नाटक मराठीमध्ये येतंय किंवा इंग्रजीमधलं नाटक जर मराठीमध्ये येतंय तर मराठीतनंच मराठीत यायला काहीच हरकत नाही. आणि त्या दृष्टीने मग हे जे काही नाट्यरूपांतर हा जो प्रवास आहे मराठा सुरू झाला. प्रत्येक वेळेला तो प्रयोग जमलाच असं नाही, काही वेळेला तो प्रयोग फसला. म्हणजे फसलेल्या प्रयोगाचं उदाहरण द्यायचं तर मूळ नाटककार ते म्हणजे मूळ लेखन त्यांचं रूपांतरही त्यांनीच केलं. ज्या पुलंचं आपण रस्त्याने वल्ली बसवतोय त्याच पुलंचं आसामीचं नाट्य रूपांतर रत्नाकर मतकरींनीच केलं, विजय केंकरेंनी दिग्दर्शित केलं. पण जे यश व्यक्ती आणि वल्लीला मिळालं ते आसामीला मिळालं नाही. आसामीमध्ये मंगेश कदम, अमिताभ पोपकर किंवा सतीश तारेंसारखे दिग्गज कलाकार असून पण व्यावसायिक रंगभूमीवर ते नाटक तगलं नाही. बऱ्याच ज्या संस्था आहेत त्यांनी व्यक्ती आणि वल्लीचे बरेच प्रयोग केले, वाऱ्यावरची वराचे बरेच प्रयोग केले, पण आसामीच्या वाट्याला फारसं कोणी गेलं नाही. म्हणजे त्यामुळे काही प्रयोग असतात, काही फसतात. आता उत्तम बंधू तुपेंची जी काही झुलवा कादंबरी होती, ज्याचं नंतर नाट्यरूपांतर चेतन दातारांनी केलं आणि वामन केंद्रेंनी त्याला दिग्दर्शित केलं. शहाजी शिंदे सारखा एक तगडा कलाकार रंगभूमीला आणि चित्रपटाला मिळाला, हे त्याचं यश होतं. म्हणजे तर त्याप्रमाणे मी जयवंत दळवींची कादंबरी जर आपण बघितली, जयवंत दळवींची महानंदा कादंबरी, तिच्या कादंबरीनंतर चित्रपट याला मागे उभा मंगेशर पुढे उभा मंगेशर, त्याच्यावरती शन्नानवरेंनी नाटक केलं होतं बुद्धता हृदय. हे आशा काळे, काशीनाथ घाणेकर, आशा होता वापगावकर हे कलाकार त्याच्यामध्ये होते. हे सगळं मी जेव्हा बघत आलो तेव्हा मला असं लक्षात आलं की एक प्रश्न मला पडला जो तुम्हाला खरं पडायला पाहिजे होता की पु ल देशपांडे स्वतः उत्तम साहित्यिक आहेत, स्वतः उत्तम नाटककार असताना सुद्धा त्यांच्या पुस्तकांचं नाट्य रूपांतर इतर दुसऱ्या साहित्यिकांनी का करावं, त्यांनी स्वतः का केलं नाही. तुम्ही जर बघितलं तर जी काय उदाहरण मी आता दिल्या सगळ्या उदाहरणामध्ये मूळ लेखक वेगळे आहेत, नाट्य रूपांतर करणारे वेगळे आहेत. हे असं का व्हावं हा प्रश्न एक काळ मलाही पडला होता, तो आजही पडलेला आहे. त्याला एकमात्र अपवाद फक्त विजय तेंडुलकर आहेत की विजय तेंडुलकरांनी अट्टाहासाने त्यांच्या पुस्तकांचं नाट्य रूपांतर त्यांनीच केलं. मग ते कमला असेल किंवा सकाराम पायंडर असेल हे त्यांनी त्यांचं केलं, पण इतरांच्या बाबतीमध्ये तसं झालं नाही. कदाचित हे कारण असेल की असं म्हणतात, तज्ज्ञांचं म्हणणं असेल की पु ल देशपांडेंना ज्ञानपीठ पुरस्कार न मिळण्याचं हे कारण होतं की ज्या व्यक्तीने 8 सलग नाटकांचं नाट्य रूपांतर केलं, मग ते पिग्मेलियनवरचं ती फुलराणी असेल किंवा त्रिपेनी ऑपेरामधलं 3 पैशाचा तमाशा असेल, 8 नाटकांच्या अनुवाद केल्यानंतर सुद्धा पुलंना ज्ञानपीठ मिळालं नाही. त्याचं एकमेव कारण असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे, मला माहित नाही. पण मी जेव्हा त्याचा अभ्यास करत होतो मला असं वाटतं की पुस्तकावरनं नाट्य रूपांतर करणं हे फार जिकिरीचं काम आहे, खूप कसोटीचं काम आहे. कसोटीचं काम एवढ्यासाठी आहे की पुस्तकाचा स्पॅन मोठा आहे, त्याचं कॅनव्हास मोठा आहे. पुस्तक 200, 300, 400 पानांचं असू शकतं. पुस्तकावरनं चित्रपट, जसा महानंदा चित्रपट मला चित्रपटाचा कॅनव्हास खूप मोठा आहे, चित्रपटाला खूप आपण लिबर्टी घेऊ शकतो. पण जेव्हा त्याचं नाट्य रूपांतर होतं तेव्हा त्या नाट्य रूपांतराला खूप मर्यादा असतात. जर 2 अंकात बसवायचं तर त्याला वेळेची मर्यादा आहे, पात्रांच्या मर्यादा आहेत, नेपथ्याच्या मर्यादा आहेत, आहे ना, सगळ्याच त्या बाबतीत मर्यादा आहेत. आणि मग अशाला कुठलं घ्यायचं आणि कुठलं सोडायचं हे पहिलं चॅलेंज आहे. आपण जर विचार केला की हेच व्यक्ती आणि वल्ली जर पु ल देशपांडेंनी जर नाट्य रूपांतर केलं असतं
तर मला खात्री आहे 2 अंकाच्या ऐवजी 4 अंकी झालं असतं. आपल्याला असं वाटतं की चितळे मास्तर जे इतकं मेन कॅरेक्टर आहे, जे अगदी शेवटी येतं, ज्याच्यावरती पडदा येणार आहे शेवटचा, हे कॅरेक्टर पुलेने एवढं छोटं लिहिलं असतं नाट्य रूपांतरामध्ये. ऑन द कॉन्ट्ररी लिहित असताना त्याला आणखीन काहीतरी प्रसंग सुचत गेले असते, काही पात्र सुचत गेली असती, तर हे 4 अंकाचं 5 अंकी झालं असतं नाटक. कारण लेखकाला आपलं प्रत्येक कॅरेक्टर, प्रत्येक प्रसंग हा प्रिय असतो आणि ते जिकिरीचं काम, ते चॅलेंजचं काम होतं आणि म्हणून मला वाटतं कदाचित ते नंतर मुख्यमंत्री ते काम खूप छानपणे पार पाडलं. दुसरं एक महत्वाचं जर बघितलं तर तुम्ही पु ल देशपांडे जेव्हा ते कथाकथन करतात, म्हणजे उभं राहून फुलपात्रामध्ये पाणी पीत पीत जेव्हा ते करतात, तर ते तुम्ही ऐकलं आणि पुस्तक वाचलं आणि व्यक्ती आणि वल्ली जर पाहिलं तर तुम्हाला थोडंसं वेगळेपण जाणवतं. का वेगळेपण जाणवतं? कारण पु ल देशपांडे जेव्हा ते कथन करत असतात त्यावेळेला ते शब्दशः म्हणजे वर्ड टू वर्ड ते वाचत नाही, मध्ये मध्ये ते प्रेक्षकांशी संवाद साधतात, मध्ये मध्ये ते आपल्या पदार्थ काहीतरी बोलतात. आणि हेच तुम्हाला जेव्हा आपण व्यक्ती आणि वल्ली करतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की व्यक्ती आणि वल्लीमध्ये पुस्तकामध्ये बरेचसे वर्णन आहेत. म्हणजे नारायणाचं वर्णन बऱ्याच ठिकाणी, तर ज्या ज्या ठिकाणी वर्णन आहे त्या त्या ठिकाणी रत्नाकर मतकरींनी संवाद त्या पद्धतीने घातलेले आहेत. म्हणजे तिथे नाटककार रत्नाकर मतकरी दिसतो त्याच्यामध्ये. त्यामुळे हे जे काम आहे ना, हे जे वेगळेपण आहे, हे जपणं हे खूप कठीण आहे. आणि ज्या सिक्वेन्समध्ये पुस्तकामध्ये पात्र येतात त्याच सिक्वेन्समध्ये नाटकात घेत नाही. परत ती सुसूत्रता बांधणं हे पण खूप एक जिकिरीचं काम आहे. आणि म्हणून पुस्तकावर नाट्य रूपांतर करणं आणि नाट्य रूपांतरावरून रंगभूमीवर आणणं हे तसं खूपच चॅलेंजिंग काम आहे. कदाचित ते असावं. मला वाटतं हे एवढंच मला या संदर्भात जे काय वाटलं ते बोलायचं होतं. आता माझ्या रंगभूमीचा सहवास असं मी जसं म्हटलं की मी सामान्य प्रवास सुरू झाला तो चाळीतला गणेशोत्सवात सुरू झाला. शाळेतली गणपतीची नाटकं करायची, गणेशोत्सवात करायची, त्यानंतर मग शाळेमध्ये बरीच वर्षात एखाद्या गॅदरिंगमध्ये काही संधी मिळाली, तर कॉलेजमध्ये काही केल्यानंतर मग स्टेट बँकेमध्ये आल्यानंतर मग मला खूप मिळालं की इंटरबँक कॉम्पिटिशनला बऱ्याच एकांकिका स्पर्धांना भाग घेत. बेसिकली मी एकांकिकेचाच माणूस आहे. फुल्ली नाट्य माझ्या वाट्याला कधी आली नाही. एकच फक्त काका की चाचा ज्याचे आम्ही बरेच प्रयोग केले आणि नंतर एक राज्यनाट्य स्पर्धेला एक शेवटी तूच अपराधी म्हणून ज्याच्यात माझी एक छोटीशी भूमिका होती. ह्या 2 फुल्ली नाटकांतर हे माझं 3रं नाटक आहे. त्यामुळे तसा मी बेसिकली नाटकाचा माणूस नाही. मी एकांकिकेतच वाढलो, एकांकिकेतच मोठा झालो. फक्त संधी एक मला इतकी छान मिळाली की मला आमचे मित्र आहेत अनंत भोगळे म्हणून, ते आहेत नाही तुमच्या कोणी जर आई रिटायर होते तर आई सध्या आई काय करते म्हणजे सिरियल चालली आहे, ते जर तुम्ही पाहतो तर त्यांची मुलगी आहे सीमा भोगळे, तर त्यांच्या कृपेने मला ना वर्तमानपत्रामध्ये नाट्य परीक्षणं लिहायची संधी मिळाली आणि मी तसा संधी साधलोय. मी कुठली संधी सोडत नाही. त्यामुळे चिपळूणचं दैनिक सागर असेल किंवा कोकण सकाळ असेल, मुंबई सकाळ असेल, या दैनिकात मी नियमितपणे नाट्य परीक्षणं लिहित गेलो. आणि नाट्य परीक्षणं लिहित असताना हप्त्याला एक नाटक बघणं कंपल्सरी होतं. कारण नवीन नाट्य शिवाजी मंदिरला ऑपरेट, शिवाजी मंदिर हा नाटकांचा बालेकिल्ला आहे आणि माझं ऑफिस प्रभादेवीला बाजूला सकाळचा ऑफिस, मध्ये फक्त एक रस्ता. माझ्या ऑफिसची वेळ सकाळी 9 ते 4, पण त्यावेळेला माझे जे वालावलकर साहेब होते त्यांचे मला खूप धन्यवाद द्यायचे, कारण त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. 9ला ऑफिस सुरू झालं की मी 10:30 टॅक्सी करून शिवाजी मंदिरला जायचो, 2 पर्यंत नाटक बघायचं, परत 2:30 ऑफिसला यायचं आणि मग पुढे कामं संध्याकाळी करायची. पण त्यांनी मला कधीच अडवलं नाही. त्याचा एक मला फायदा असा झाला की नियमितपणे आपलं नाट्य परीक्षण वर्तमानपत्रातून लिहित असल्यामुळे मला राज्य नाट्य स्पर्धेला आणि कामगार कल्याण केंद्राच्या स्पर्धेला परीक्षक म्हणून जाण्याची संधी मिळाली. आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनाचं सेपरेट लेटर यायचं बँकेला की रामदास कामत या केंद्रावरती परीक्षक म्हणून नेमणूक झाली तर त्यांना विशेष रजा मंजूर करा. तशी ती मला रजा त्यावेळेला मिळायची. माझे मित्रमंडळी त्याला खूप हसायचे. कदाचित तुमच्या डोक्याला विचार आला असेल की हा नुसता एकांकिकेतला माणूस आहे आणि ह्याला एकदम कसं काय राज्य नाट्य स्पर्धेला परीक्षक वगैरे, त्यामुळे ते हसायचे. माझे नाटकाचे मित्र माझी खूप खिल्ली उडवायचे. मग मी त्याला सांगायचो की अरे क्रिकेटचा अंपायर व्हायला जरुरी नाही की तो चांगला खेळाडू असायला पाहिजे, त्याला नो बॉल वाईड बॉल हे सगळं त्याला जर टेक्निकल गोष्टी जर त्याला कळू शकत असेल किंवा इथे हा स्पॉट बरोबर नाही पडला किंवा इथे म्युझिक बरोबर वाजलं नाही, इथे याचा आवाज लो लागला, जे काय असेल ते जर त्याला कळत असेल तर मला वाटतं तुम्ही सुद्धा परीक्षक बनू शकता, असं मला मी त्यांना त्यावेळेला सांगितलं होतं. पण एक होतं की ज्या ज्या वेळेला मी परीक्षण लिहायला नाटकं बघायला जायचो ना, त्या वेळेला मी आवर्जून दिग्दर्शकांशी चर्चा करायचो किंवा नेपथ्याशी चर्चा करायचो, लाईटशी चर्चा करायचो, बाबा तिथे हा अंबर का टाकलास, तिथे तुम्ही लेवल का वापरलीस, त्या सगळ्या गोष्टी मी डिस्कस करतो. त्याचा मला पुढे परीक्षक म्हणून तो फायदा झाला. तो मला त्याचा खूप मोठा फायदा त्यावेळेला झाला आणि त्यातनं मी शिकत गेलो, अभ्यासात गेलो. अजूनही मी तसा चाचपडतो, त्यात मी उमेदवारीच करतो आहे. पण मला असं वाटतं एक नाटक एक नशा आहे आणि ती नशा त्या नशेत धुंद राहायला कोणालाही आवडते. आजही मी मुंबईला कुठल्याही नाटकाला गेलो किंवा आता इव्हन रवींद्र भारतीमध्ये कुठल्या कार्यक्रमाला गेलो तर मध्यंतरामध्ये किंवा नाटक संपल्यानंतर मी रंगमंचावर जातो, न चुकता जातो. त्या रंगमंचाच्या पाया पडतो
आणि इतर जी मंडळी असतात त्या मेन कलाकारांच्या बरोबर सेल्फी वगैरे काढण्यात गुंग असताना मी मात्र तो स्टेजवर जाऊन तो स्पॉटचा उजेड जो आहे तो अंगावर घेतो. तिथे जर एखादा सोफा असेल त्याच्यावरती बसून बसतो, एखादी खुर्ची असेल त्याच्यावरती बसून बसतो. हे एक नशा आहे आणि त्या नशेत राहायला मला आवडतं. आणि नशेचं तुम्हाला एक उत्तम उदाहरण देतो आणि म्हणून सांगतो. ज्याला मी साहित्य संघामध्ये भालचंद्र पेंढारकरांची मुलाखत घ्यायला गेलो, कारण मी बऱ्याच जवळ 43 दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या. तर भालचंद्र पेंढारकरांची मुलाखत घ्यायला जेव्हा मी साहित्य संघात गेलो तिथे वरती त्याने रूम दिलेली आहे. आणि त्यावेळेला खाली माझा मित्र विजय टिंकरे होतो. आम्ही कॉलेजला एकत्र होतो. आता विजय टिंकरे खूपच मोठा माणूस झाला, पण त्याला मित्र जे नाटक आहे श्रीराम लागू आणि ज्याच्यात फैयाज होती, तुम्ही पाहिलं असेल, अतिशय सुंदर नाटक आहे. त्या नाटकाची रंगीत तालीम सेट वगैरे लावून तिथे चाललेली होती. आणि त्यावेळेस मला विजय म्हणाला, का रे इथे काय करतोस? म्हटलं नाही, अण्णांची मुलाखत घ्यायला आले. तर जी मुलाखत झाली की हे बस जरा बस, मला जमते का बरं. तर विजय टिंकरेने बसलं नाटक, मी त्याचं काय सांगणार, म्हणजे ठोकळ्याने त्याला काय सांगायचं. पण मी म्हटलं नाही, मला हे नाटक विंगेतनं बघायचं. आणि मी तुम्हाला सांगतो की त्यावेळेला मी विंगेतनं ते नाटक पाहिलं आणि श्रीराम लागूंचं अतिशय वय झालेलं. ज्या दारातनं श्रीराम लागूंची एंट्री आहे त्या दाराच्या मागे ती खुर्ची ठेवली, 2 माणसं त्यांच्या दिला. आणि ज्यावेळेला त्यांची एंट्री येते त्याला 2 माणसांनी त्यांना लिटरली हाताला धरून असं दारापर्यंत नेऊन त्यांना दारात आत सोडलेलं आहे त्या एंट्रीला. इतके त्यांचे म्हणजे ते वॉज नॉट एबल टू वॉक प्रॉपरली, इतकी त्यांची फिजिकल कंडिशन नव्हती. पण एकदा हा माणूस स्टेजवर गेल्यानंतर मग जे काय त्याचा स्टेजवरचा वावर आहे, त्याचे संवाद वेग आहे, एवढं सगळं केल्यानंतर तो माणूस जे झपाटल्यासारखं करतो. आणि परत जेव्हा तो त्याची एंट्री संपल्यानंतर जेव्हा ते दारापाशी येते, परत ती 2 माणसं त्यांना आधी हाताला धरून सावकाश त्यांना खुर्चीत बसवायचे, हे मी त्यांना पाहिलेलं आहे. ही नशा आहे नाटकाची, जी त्यांना घेऊन जाते. आणि ती नशा मला अनुभवायला खूप आवडते. आणि आता इतक्या वर्षानंतर जवळ मी पण या प्रवाहात सामील झालो, मला अतिशय आनंद होतोय. आजचं जर वर्कशॉप तर माझ्यासाठी खूप मेमोरेबल आहे, कारण हा अनुभव माझी टोटली नवीन आहे, टोटली वेगळा आहे. असं मी कधीच पाहिलं नाही. त्यामुळे ते प्रत्येक गोष्ट माझ्या मनामध्ये घर करून राहिलेली आहे. शेवटी समारोप करताना एवढं सांगतो की व्यक्ती आणि वर्गीमधली, जसं सौरभने पहिल्या दिवशी सांगितल्यानंतर प्रणव धर्म देवचा ते हॅमर करत असतो की व्यक्ती आणि वर्गीची सगळी पात्र लोकांना माहिती आहेत. अंतू बराव माहिती आहे, नामदेव आपला परीख माहिती आहे, नाथा कामत माहिती आहे, नारायण, सगळी त्यांना माहिती आहे लोकांना. आधीच्या लोकांनी जितकं केलं त्याच्यावरती जसं भरभरून प्रेम केलं लोकांनी, प्रेक्षकांचं, आपल्या सुद्धा ह्या प्रत्येक कलाकारावरती, ह्या प्रत्येक कॅरेक्टरवरती लोकांनी भरभरून प्रेम करावं. आणि लोकांच्या लक्षामध्ये आपलं प्रत्येक कॅरेक्टर जे आहे ते लोकांच्या स्मरणामध्ये राहावं. आपलं नाटक हे कौतुकाचा विषय ठरावं, अशी मी रंगदेवतेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि धन्यवाद. आणि मला वाटतं संगीत आणि रंगभूमी हा खरंच जाणकारांनी मांडण्यासारखा विषय आहे. पण मला असं वाटतं की कुठलीही कलाकृती ही संगीता स्वरूपात कमी लोकांपर्यंत पोहोचते. त्याचं जर रूपांतर करून ती रंगभूमीवर आणली किंवा चित्रपट, तर त्याची ताकद एक वेगळीच असते आणि ती अगदी जनसामान्यांपर्यंत पोहोचते, लोकप्रिय होते. यानंतरचे वक्ते आहेत श्रीयुत यशवंत घाईते. नमस्कार. संहिता हे रंगभूमी याच्यामधला माझा प्रवास. तर आता मी अनुभवले रंगभूमी. तर आता जो नाटकाचा विषय आहे, आम्ही जेव्हा विमल नाट्य समाजाची नाटकं इथं पाहिली, आम्ही सगळ्या भावंडांनी, आणि आम्ही शेजारी राहत होतो. आता हे जे फ्लॅट झालेले तिथे आम्ही राहायचो, तिथं गॅरेज रिकाम होतं. तर आम्ही असं ठरवलं त्यावेळेस, मी जेमतेम 4.5-5 वर्षाचा असेल, की एक त्यावेळेस पुस्तकामध्ये संवाद होता. तानाजी रायबा आणखीन शेलार मामा महाराजांना भेटायला येतात आणि मग आई साहेब सांगतात की उन्हाळा घ्यायचा आहे वगैरे. तर तो संवाद नाट्य रूपात आम्ही बसवला. आणि पलीकडे एक सुताराचं वर्कशॉप होतं, त्याच्याकडनं त्या तलवारी वगैरे करून घेतल्या होत्या, लाकडी तलवारी. आणि मला त्यावेळेस काही नव्हतं, फक्त एकच डायलॉग होता की महाराज मला बी धाडा की लढायला, हा जातो शत्रूची खांडोळी करून येतो. आणि तो हमेशात ती तलवार रायबा काढून ती म्हणतं. तर त्यावेळेस ही अशी वीरश्री संचारायची अंगामध्ये. आणि मला आठवतं की जेव्हा आम्ही तो नाटकाचा त्या संवादाचा प्रयोग त्याच्यामध्ये केला, गॅरेजमध्ये केला, तेव्हा फक्त आमचे पालक, आजूबाजूचे गल्लीतले लोक एवढेच त्या प्रेक्षक होते. आणि त्या वीरश्री युक्त संवादाला मला टाळी मिळाली. आणि त्यानंतर मग मी नाटकामध्ये काम केलं. तर आमच्या इथे खाली ह्या स्टेजवरती आणि हॉलमध्ये आमची साने गुरुजी कथामाला चालायची त्यावेळेस. आणि साने गुरुजी कथामालेने वर्षाला एक नाटक त्यावेळेस आम्ही म्हणजे एक मेळा बसवायचे. तर त्यामध्ये म्हणजे माझा दुसरा जो नाट्य रंगमंचावर येण्याचा आणि
म्हणजे मला त्यावेळेस खूप अभिमान वाटले, कारण विमल नाट्य समाजाच्या रंगमंचावरती जातो, जेव्हा दिग्गजांनी तिथे एवढ्या मोठ्यांनी काम केलं, त्यावेळेस भाऊराजा वगैरे आमचे, आता षटाराचं काम त्यांनी केलेलं, ते तुला म्हटलं की अल्टिमेट व्हिलन आमच्या डोक्यात तेच की असा तुझा दुःशासनाची करणी करतो, असा तुझा मी मुचडा धरतो वगैरे तो वसंत सेनेला, ते जे डायलॉग होते ते आम्हाला एवढे आवडायचे त्यावेळेस की आम्ही ते वर्गामध्ये शाळेमध्ये सुद्धा ते वापरायचो. आणि नंतर मग जे मला काम मिळालं ते होतं विदूषकाचं काम. आता ते एकदम सगळं वेगळं होतं, पण कसं की नाही आपल्याला विमल नाट्य समाजाच्या रंगमंचावरती आपल्याला जायला मिळत आहे, त्या हॉलमध्ये आपलं मेकअप होणार आहे, ही एक जी म्हणजे हे होती ती फार मोठी गोष्ट होती माझ्यासाठी त्यावेळेस. आणि मी जेमतेम त्यावेळेस म्हणतो 5वीत होतो आणि ते हजारे म्हणून आमच्या रेल्वेत राहायचे, मागच्या बाजूला आमच्या गुप्त्यांच्या घरासमोरच राहायचे. तर चांदोरकर आणि हजारे तिथे आमची ते याची प्रॅक्टिस व्हायची आणि मग रोज तिथे जायचं, ती प्रॅक्टिस अगदी नित्यनेमाने करायची. संध्याकाळी 6, 6:30, 7ला घरी यायचं वगैरे ते. आणि जेव्हा या हॉलमध्ये मेकअप झालं तेव्हा एकदम असं एक वेगळंच काहीतरी अंगात संचारलं आणि त्याच्यामध्ये मला काही विदूषकाचं काम होतं ते. त्याच्यानंतर मग जेव्हा आम्ही शिकत गेलो शाळा नंतर कॉलेजमध्ये, आणि आम्हाला माझे घर नावाचं नाटक त्यावेळेस अभ्यासाला होतं आणि त्यावेळेस वाटायचं की हे नाटक रंगमंचावर आणावं. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही ह्याला आलो, ग्रॅज्युएशनला आलो, तेव्हा तुझे आहे तुझ्यापाशी होतं. आता पुलंचं नाटक पहिल्यापासून आम्ही पुलंचा, बीबी बोकील, व्यंकटेश माडगुळकर हे सगळे आमचे हिरो त्यावेळेस. तर ते नाटक जेव्हा अभ्यासलं त्यावेळेस आम्ही स्पेशली काय केलं, मी तर सौरभनी मला सांगितलं होतं पण मी अजून केलं नाही ह्या नाटकाच्या बाबतीत, की प्रत्येक त्यातल्या कॅरेक्टर संबंधी खूप मोठं लिहायचं. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये तो वागतोय कसा, बोलतो त्यावरनं आपण सुतावरनं सर्व काढतो की त्याचा स्वभाव कसा असेल, तो ही गोष्ट कशी करत असेल, एकंदर म्हणजे त्याचं जे कॅरेक्टर आहे ते पूर्ण लिहून काढायचं. तर ते सगळे कॅरेक्टर अशी 5-5, 6-6 पानं मी लिहून काढली होती आणि ती दप जोशींना दाखवली होती. तर त्यांना त्यावेळेस ते खूप वा वा छान. आणि दप जोशींचा स्वभाव कसा होता फारसं कौतुक करायचं नाही कुणाचं, तरी पण त्यांनी मला छान केलं. आणि म्हणजे प्रसंग असा होता की ते काही काही वेळेस मूडमध्ये असले ना की छान शिकवायचे, मूड नसलं की मग एकेका पिरियडमध्ये 5-5, 6-6 कविता आटपून टाकायचे. तर एकदा असंच त्याने काही कविता आटपून टाकल्या होत्या आणि मग पिरियड झाल्यावर मी त्यांना म्हणलं सर मला बोलायचं होतं. काय, कारण ते असे कडकच होते, त्यांच्याशी बोलणं म्हणजे सुद्धा भीतीदायकच असायचं. म्हटलं सर तुम्ही आम्हाला इतके रसिक समजता का की कविता तुम्ही एका पिरियडमध्ये 5-5, 6-6 कविता शिकून टाकता असं म्हणताय? बरं. मग दुसऱ्या दिवशी बसत आहे आणि मला बोलावताना या रसिक राजाच म्हणाले. आणि त्यानंतर मग त्यावेळेस ते नाटक शिकताना आवडायचं की यातला जो सतीश, डॉक्टर सतीशचा रोल आहे तुझ्या तो आपण तरुणपणे करावा. पण ते कधी ती इच्छा पूर्ण झाली नाही, कारण त्यावेळेस काही असं म्हणजे हे नव्हतं की नाटकात काम करायचं वगैरे. विमल नाट्य समाजाची नाटकं व्हायची पण त्याच्यामध्ये आमचा फक्त प्रेक्षकाचा रोल असायचा. पण त्यानंतर जेव्हा मी ही कलाभिषेकची स्थापना झाली वगैरे आणि मग मी म्हटलं की हे नाटक आपण बसवू, तेव्हा मग फडणीस सरांनी त्याचं डायरेक्शन दिलं होतं. आणि मी त्यांना पहिल्यापासून म्हणतो की मला यातल्या मुलींचा रोल करायचा, कारण आमची यष्टी सारखी शरीर यष्टी पुलांच्या भाषेत सगळ्यांना. त्या यायला काही त्या काकाजीचा रोल मला शोभणारा नव्हता, पण त्यावेळेला नाही तुम्ही काकाजीचाच रोल करायचा. आता त्यानंतर आमचा कलाभिषेकचा कार्यक्रम व्हायचे त्यावेळेस मी व्यंकटेश माडगुळकरांची शाळा तपासली, की जे त्यांचं हे आहे ते प्रसन टाईप आहे. तर ते त्याची संहिता कुठे उपलब्ध नव्हती, त्याची रेकॉर्ड होती म्हणजे कॅसेट होती. आणि मग ते कॅसेट ऐकत ऐकत मी त्याचं नाट्यमय रूपांतर केलं होतं. आणि थोडंसं निवेदन आणि थोडं मंचन याप्रमाणे त्यावेळेस सौरभने काम केलं होतं, निशांतने काम केलं होतं, माधव चौसाळकरनी. त्यानंतरचा नाटकाचा संबंध जो आला तो सौरभने दिग्दर्शित केलेला निरोप नावाचा एकांकिका होती. आणि त्याआधी आमच्या फडणीस सरांनी दिग्दर्शित केलेली त्यात मला आंधळ्याची भूमिका होती, टॅक्स फ्री. तर त्याच्यामध्ये कसं होतं की मी आंधळा असतो, काठी टेकत टेकत मी येतो आणि त्यांनी एक तिथे परीक्षा ठेवलेली असते की येणारे खरोखरच आंधळे आहेत का. तर तो जो दरवाजा तिथे एकदम 4 फूट खोल असतो आणि तो आंधळा येऊन तो वरून पडतो. आता ते करताना 2-3 वेळा पाय लचकला, परंतु ते केलं. आणखी त्यानंतर जेव्हा त्या आंधळ्याला म्हणजे सांगितलं जाते का आम्ही तुला मारणार आहोत, तेव्हा तो जो पॅनिक होतो ती पॅनिकची ऍक्टिंग मी अगदी खूप मनापासून केली. परत वाऱ्यावरची वरात मध्ये शिक्षकाचंच काम आलं. आता शिक्षक हे पेशाच असल्यामुळे ते काही असं वेगळं काही वाटलं नाही.
त्यानंतर परत विवेक देशपांडे सरांनी आम्हाला गोळे मास्तरांची भूमिका दिली. तर एकंदर हा जो संहिता, आता पुलंबद्दल बोलायचं म्हणजे पुलंना आम्ही लहानपणापासून वाचलेलं आणि ते वाचता वाचता व्यक्ती आणि वल्ली, असामी, बटाट्याची चाळ, हे सगळे म्हणजे असे मुखोद्गत झालेले ग्रंथ होते त्यावेळेस. तर एकंदर हा असा प्रवास आहे. आता आपण मोठा चॅलेंज आपण घेतलेला आहे आणि त्यातला हरितात्याचं पात्र माझ्या वाट्याला आलेलं आहे. हरितात्या हा नेहमी इतिहासात रमणारा माणूस आहे आणि ते थोडंसं माझ्यासारख्या परंपराप्रिय माणसाला आणि जुनं ते सोनं हे कायम माझं ब्रीद असणाऱ्या माणसाला तो रोल त्यांनी हे विचारलं तेव्हा मी पटकन त्याला जाईल मी हरितात्या करणार. एक तर हरितात्या करेन, नाहीतर अंतू बरोबर करेन. हे दोनच रोल मी करू शकतो. माझ्या फिजिकल पर्सनॅलिटी असं ते शोभेसे आहे आणि ते झाले बाबा तुम्ही हरितात्या करा. त्याचा आग्रह खूप होता की चितळे मास्तर करा. म्हटलं चितळे मास्तर हे करता येईल नाही असं नाही. आता पण माझ्यावर एक छाप पडलाय की मास्तरच आहे. पण आता थोडीशी एक वेगळी भूमिका म्हणून हरितात्याची भूमिका तर मिळाली. बघू त्याला मी कितपत न्याय देऊ शकतो ते. कारण फुलं म्हणजे एक मोठा अध्याय आपण तुमच्या पायाच्या अंगठ्याजवळ सुद्धा पोहोचू शकू की नाही डाऊट आहे. तरी पण अगदी तनमन धनाने प्रयत्न करणार आहे. तुम्हा सर्वांचा शुभेच्छा आहे, तुम्हा सर्वांची साथ आहे. सौरभचं ज्याला आपण हैदराबाद तगडं दिग्दर्शन म्हणून कसं आहे आणि बघू आता त्याला किती आपण न्याय देऊ शकतो. धन्यवाद काका. माझी सुरुवात हैदराबादमध्येच झाली. 1994 साली रंगधाराने थिएटर वर्कशॉप घेतलं होतं, तेव्हा मी ते अटेंड केलं. तिथे पहिल्यांदा जवळून हे सगळे रंगभूमी संबंधित सगळे हे जाणून घेता आले मला. नेपथ्य असेल, इतर काही स्क्रिप्ट वगैरे सगळं आणि अभिनय पण शिकायला मिळाला. तिथलीच आमची ओळख सौरभ, अविनाश आणि मी. त्यात त्यांनी मला भूमिका दिली होती आणि ती भूमिका नाट्यक्षेत्रातले जाणकार, समीक्षक, जनसामान्यांपर्यंत सगळ्यांनी वाखाणली. म्हणजे मी जिकडे जिकडे गेले मला विचारत होते, तू वटवटमध्ये होतीस ना, तू वटवटमध्ये होतीस ना. अफाट लोकप्रियता आणि समाधान आणि यश त्या वटवटच्या भूमिकेने मिळालं. अजून एक गोष्ट आवर्जून उल्लेख करावा लागेल किंवा अभिमानाने गर्वाने सांगावं लागेल की वटवट ह्या नाटकाचं मंचीकरण कुठेही मी पाहिलं नाही मुंबई पुण्यात. आपल्या हैदराबादमध्ये सौरभ घारीपुरेकर यांनीच ते केलेलं आहे, एकमेव माझ्या माहितीत तरी. म्हणून मला नाटकाचं नाव पण माहिती नव्हतं. मला वाटलं मुंबईत ऐकलं होतं वटवट सावित्री, मला वाटलं वटवट सावित्री आहे की काय. म्हणाला नाही, वटवट. तर ते एक आवर्जून सांगावं असं वाटतं. त्याचं व त्यांनी नाट्य रूपांतर नाटक ते मंचावर आणलं आणि त्याला छान प्रतिसाद मिळाला होता वटवटला. त्याच्यानंतर रणांगण नाटक माझं हुकलं होतं, त्याची खंत होती, पण ती नाशिक आणि औरंगाबादच्या प्रयोगात मी रिप्लेसमेंट म्हणून होते. तर ती भूमिका मला करता आली रणांगणमध्ये. आणि आता हे आगामी प्रकल्प हा व्यक्ती आणि वल्लीमध्ये आहे. यानंतर आता मी आमंत्रित करते श्रीयुत अविनाश रानडे यांना. नमस्कार सगळ्यांना रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा. तर खरं तर योगिनीला मी थँक्यू म्हणेन, कारण शेवटी बोलवलं. मला बोलण्याचं सारखं काही राहिलंच नाही, कारण एक कादंबरीसारखे ऐकलं मी, कादंबरी वाचल्यासारखीच झाली मला ती. पण कमिंग टू व्यक्ती आणि वल्ली आणि असे खूपसे कॅरेक्टर्स जे मी ऐकले त्या आणि काही मी खरं सांगायचं तर पाहिले सुद्धा, भोगले मी, त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे. कारण आमच्या खेड्यात मी आमच्या गावी जाताना हरितात्या किंवा अंतू बर्वा किंवा नाम्यापरी हे मी नुसते ऐकले नाही, ते प्रत्यक्ष पाहिले, त्यांच्याबरोबर मी राहिलो आहे काही दिवस. त्यामुळे मला त्या अधिक जवळचे वाटतं. दुसरं म्हणजे माझ्या आठवणीत राहिलेलं पात्र म्हणजे जे.के. मालवणकर काळ्यांचं किंवा एकबोटे किंवा पाठलाग या स्टोरीमधला अविनाश हे कॅरेक्टर म्हणजे अफाट. अजूनही मला म्हणजे ही पात्र अशी वाटतं की कुठेतरी भेटतील मला, खास करून जे.के. मालवणकर आणि एकबोट्यांचं. म्हणजे काही दिवस तर मी डॉक्टर एकबोट्यांकडे जायचं, मला असं वाटायचं होतं की ते खुर्चीवर नसायचं, ते आपोआप कुठून तरी बोलतील आणि आम्हाला काहीतरी प्रिस्क्रिप्शन लिहून देतील असं. म्हणजे इतकं माझ्या डोक्यात तर उठलं. हे कॅरेक्टर जिवंत करण्याचं काम म्हणजे जेवढं लेखकाचं आहे
तेवढंच कलाकारांचं सुद्धा आहे. आणि ही मोठी जिम्मेदारी आज आपल्याला जे मुलांच्या नावाला काही कलंक न लावता ती करायची आहे. ते मोठं म्हणजे धनुष्यच आहे ॲक्च्युली, ते उचलायचं आहे आपल्याला. आणि तुमच्या सगळ्यांच्या सहाय्याने मी ते करीन. माझा प्रवास 1992-93ला सुरू झाला रंगधाराच्या तर्फे. माझं असंच जशी म्हणली वर्कशॉपलाच आम्ही भेटलो होतो, पण त्याचं एक नाटक बसवलं गेलं अरुण गोसाव्यांचं बस स्टॉप. म्हणजे मला कधी कधी स्वतःला अनुभवखेर म्हणायला आवडतं, कारण तेव्हा मी फक्त 26-27 वर्षाचा होतो, पण चक्खड म्हाताराचा रोल मला दिला गेला. मी आणि माझे सहकारी सुप्रिया आगाशिवरा म्हणजे अक्षरशः 75-80च्या वयातली दोघी म्हातारी दाखवली गेली. आणि तेव्हा हा सौरभही होता, चड्डी नागच्या बाजूला. म्हणजे ती खूप मजा वेगळी, म्हणजे खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे सगळ्यांनी बाहेरच्या मोठमोठ्या कलाकारांबद्दल सांगितलं, पण हैदराबादमध्येही तसले कलाकार आहेत. जसं आम्ही बेंगलोरला रंगधारेतर्फे एक होती चुन्नी हे नाटक घेऊन गेलो होतो. त्याच्यात अफाट लोकांना आवडलं. वेगळा विषय होता, रंगधारेचं प्रोडक्शन होतं, त्याच्यामागे दिग्दर्शक होते जसे भास्करराव शेवाळकर, भास्कर कुलकर्णी, अनंतराव. त्यामुळे आम्हाला खूप काही मिळालं. दिल्ली जोशी म्हणून एक जण होते, कदाचित ते कोणाला माहिती असेल, ॲडव्होकेट होते, त्यांचं मी नाटक पाहिलं. म्हणजे अफलातून, म्हणजे आम्हाला इथेच खूप काही शिकायला आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्यांच्याकडनं काही शिकण्यासारखं नाही, शिकू नये किंवा शिकण्यासारखं नाही. ते खूप वेगळं आहे. ती युनिव्हर्सिटी वेगळी, हैदराबादची युनिव्हर्सिटी वेगळी. हैदराबादमध्ये खूप काही शिकायला आहे, खूप काही कलाकार आहेत, दिग्दर्शक आहेत, लेखकही आहेत आपल्या हैदराबादमध्ये. हा माझा प्रवास आहे नाटकाचा, खूप सुंदर आहे. खूपच थँक्यू. खूपच सुंदर प्रवास आहे. आणि कधी मला याच्यातनं दूर जायचं नाही आहे. माझं तर रिटायरमेंट आता जवळ आलं, तर मी फुल फ्लेज नाटकाकडे वळायचं असं माझा प्लॅन आहे. आणि मला अजून एक स्वतःचं कौतुक वाटतं, सौरभ मला अजूनही म्हातारा समजत नाही. नवऱ्यामध्ये सुद्धा आता माझ्या हिरोईन तर माझ्या जवळजवळ 16-18 वर्षाचा गॅप होता. म्हणलं अरे हिच्याबरोबर तू मला हिरो उभं करतोस, सूट होईल का? अरे दादा तू सूट होईल, काळजी करू नको. हे म्हणजे एक फीडबॅक आहे माझ्यासाठी, म्हणजे एनकरेजिंग वर्ड्स आहेत, ज्याच्यामुळे मी पुढचा प्रवास चालू शकतो. हे माझे अनुभव आहेत. तुमच्या सगळ्यांच्या सहवासात मला अजून काही शिकायला मिळेल अशी आशा करतो. नवीन काहीतरी बघायला मिळेल. आणि ही सगळी पात्र आपल्याला जिवंत करायची आहेत, हे सगळ्यांनी म्हणजे नोटेड. तर बघूत आता कसं होईल, आपण पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच. मला असं वाटतं की आपण जेव्हा ती संहिता बघतो किंवा जे पुस्तक बघतो, कोणतं नाटक बघतो, तेव्हा तो वाचणाराच फक्त त्याला काही कळू शकतं की त्याला इंटरेस्ट पाहिजे. आणि मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी ऑलमोस्ट 5-6 वर्षापासून नाटक बघतोय, घरी नाटक चालू असताना. तर पहिल्यांदा वाचलंय काय बंडल वाचलंय, काय याच्यात काय म्हणजे खूप काही नाटकांना कळायचं नाही, तर ती माझी कमतरता होती. पण जसं जसं ते नाटक उभारायचं, त्याच्यामधनं वेगळ्या वेगळ्या गोष्टी कळायच्या. त्याच्यामधनं माझ्यासारख्या 5-6 वर्षाच्या मुलाला पण ते कॅरेक्टर कळायला लागायचं. ते मला वाटतं ते रंगभूमीचं सगळ्यात मोठं देणं आहे की पुस्तक त्याला वाचण्याची ती त्यावेळेस ती सगळ्याच लोकांना ती त्यांच्यामध्ये ती म्हणजे क्षमता नसेल. पण जेव्हा ते नाटक उभं राहतं तेव्हा ते लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना ते कळतं. तर हा जो प्रवास आहे जो मी अनुभवला लहानपणापासून, की मला पहिल्यांदा वाटायचं की बोर व्हायचं जेव्हा वाचायचं नाटक असतं. पण जेव्हा ते नाटक हळूहळू तेव्हा ते समजायला लागायचं. मग त्याच्यातले मग कधी कधी तर असं व्हायचं की तुझं आणि तुझं बशी नाटक, तेव्हा मी 8-9 वर्षाचा असेल, तर रात्री तालीम असायची आणि माझं काम असायचं की सगळ्यांना चहा करून द्यायचं आणि नाटक सुरू व्हायच्या आधी साफ करून घ्यायचं, झाडू मारून सगळं आहे का नाही हे आपल्यासाठी. आपण नाटक आणि सांस्कृतिक, त्याच्या नाटकामधनं संस्कृतीचं जतन करणं, त्याचं संवर्धन करणं हे आपलं काम आहे. आणि आपण जेव्हा नाटक करतो तर सगळे हे ऍक्टर्स आहेत. पण मी सगळ्यात जास्त बॅकस्टेज म्हणजे बघितलं की जेव्हा आपण 1857 करत होतो तेव्हा मी भास्कर सरांना असिस्ट करत होतो आणि लाईट्स देत होतो. तर त्यांची एक शैली, दादाला आतापर्यंत ऑलमोस्ट 50-60 नाटकं मी बघितली आहेत. आणि जेव्हा बॅकस्टेज मध्ये असतो तेव्हा एक फायदा असतो की त्यातले जे सगळे कॅरेक्टर्स आहेत ना ते आपण ते त्या दिवशी आपण आज मी हे कॅरेक्टर बघणार आहे, आज हे जगून बघणार आहे कसं आहे. तर ते मी करून पाहिजे, त्याच्यात जी मजा यायची. आणि ते नाटक बसायचं, मग त्या रंगीत तालिमी सुरू व्हायच्या, मग तो चहा, मग त्या गप्पा नाटकांविषयीच्या, रात्रभर गप्पा, ते जे जगणं आहे. मग कधी कधी जेवण पण व्हायचं, मग कधी राग लोभ असायचे की मला हा असं का म्हणला, मला तो असं का झालं, ते असं झालं, ते सगळं चालायचं. आणि जेव्हा ते नाटक व्हायचं
ते स्टेजवर आपण खाली बसून मी लाईट असेल किंवा असेच करते तेव्हा ते बघायचो, तेव्हा ना ते जो जिवंतपणा असायचा तो जेव्हा ते नाटक संपायचं आणि लोक परत ते कौतुक घेण्यामध्ये, तेव्हा मला प्रश्न पडायचा की हे कौतुक घेतात कोणासाठी? त्या नाटकासाठी जे पात्र केलं त्याच्यासाठी का स्वतःसाठी? आणि असे खूप कमी ऍक्टर्स आहेत जे त्यांना माहिती असते की हे माझं श्रेयच नाहीये, फक्त हे लेखकाचं श्रेय, हे दिग्दर्शकाचं श्रेय आहे. आणि तो खरा ऍक्टर आहे की तो त्या दिवशी कौतुक स्वतःसाठी नाही घेत, तो पूर्ण सगळ्यांचं कौतुक तो त्या दिवशी त्याला कळतं की, आणि त्याच्यात तो जिवंतपणा असतो अजूनही. तर अशा माझ्या भरपूर आठवणी आहेत, खूप मजा आहे. नाटकांची जी मजा आहे ती बॅकस्टेजलाच आहे अजूनही, असं मला वाटतं की बघण्यामध्ये मजा आहे. करण्यामध्ये तुम्ही त्या कॅरेक्टरला तुम्ही त्या रोलसाठी पुरता असतं, पण ऍज अ तुम्ही समोर बघता ना त्याच्यामधली जी मजा आहे ती बॅकस्टेजला असते. म्हणूनच की कधी रोल मिळाला कधी नाही मिळाला तुम्हाला काहीच फरक पडत नाही. बॅकस्टेजला राहून प्रणव खूप मजा पण घेतो. नेहमी आपलं ते जगणं जे आपल्या लोकांनी इतकं मोठं लिहून ठेवलंय की समोर इतकी नाटकं आहेत, इतकी पुस्तकं आहेत, ते अजूनही आपण कुठेतरी 2-3 टक्क्यावर आहोत. मी तरी अजून भरपूर काही वाचायचंय, भरपूर काही शिकायचं आहे, पण नाटकामुळे मला हे शिकता आलं. हा माझा अनुभव आतापर्यंतचा. थांबतो. थँक्यू. आपल्यात डॉक्टर सौ विद्या देवधर उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते. आज मराठी रंगभूमी दिनानिमित्त आपण एकत्र जमलो आहोत आणि म्हणून मी मराठी साहित्य परिषदेची म्हणून बहुतेक सरोजिनी आणि सौरभनी मला आग्रह केला असेल, पण एकूण रंगभूमी म्हणजे नाट्य संहिता आणि आपला प्रवासच नाट्य संहितेपासून रंगभूमीपर्यंत आहे. आणि माझा संबंध लहानपणी शाळेत असताना फक्त दरवर्षी नाटकातनं कामं करण्यापर्यंत होता, परंतु त्यानंतर मात्र संहिता उलट्या पद्धतीने बघणं, काढणं, जुन्या लोकांनी कशा पद्धतीने त्याचा विचार केलाय या बाबतीत मी म्हणजे छानपैकी तयार झाले होते. तर आपण हैदराबादमध्ये मला नेहमीच म्हणजे आनंदच होतो की आपल्याकडे विविध क्षेत्रामधली लोक आहेत आणि जी तळमळ आपल्याकडे आहे ती फार महत्वाची आहे. म्हणजे कोणी म्हणालं की एवढं काही काय महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळत नाही किंवा महाराष्ट्राकडनं पण शिकण्यासारखं आहे, खरी गोष्ट आहे, महाराष्ट्राकडनं शिकण्यासारखं आहे. पण जसं अगदी मी येता शेवटी रामदास कामत म्हणत होते की झपाटलेला असतो नाटक वेडा माणूस. कोणत्याही कलेतला माणूस हा झपाटलेलाच असतो आणि तो त्या कलेबरोबर त्याचं जेव्हा नातं जुळत असतं, त्या कला स्वादामध्ये तो जेव्हा रंगून गेलेला असतो तेव्हा त्याला कोणी चांगलं म्हणणं, वाईट म्हणणं, मोठं होणं, छोटं होणं हे काहीच नसतं. म्हणजे अगदी साधं आम्ही एक भाषण आणि चर्चासत्र करतो, समोर 10 माणसं सुद्धा नसतात, पण आम्ही त्याच ताकदीने करतो, तेवढेच चांगली लोक बोलवतो आणि तो कार्यक्रम आपण घेतो. जसा महाराष्ट्रातले म्हणजे सेमिनार्स असतात तसंच नाटकातलं आहे आणि नाटकासाठी द्यावा लागणारा वेळ रात्रीपर्यंत होणारे तुमचे एकमेकांवर अवलंबून असलेलं आहे. म्हणजे नुसतं भाषण असतील तर आपलं आपलं करायचंय, पण हे म्हणजे सर्वांशी जमून टीमवर्क. काल माझ्या मुलींबरोबर बोलताना त्या म्हणाल्या की नाही, टीमवर्क बरोबरचा खेळ हा पण आपल्या मुलांनी शिकला पाहिजे. म्हणजे इंडिव्हिज्युअल खेळला तर तुम्ही जास्त पुढे याल, असं अजित नातवंडांना सांगत होता तेव्हा त्यामुळे नाही, त्यांना शिकलंच पाहिजे टीमवर्क. म्हणजे म्हणून त्यांनी फुटबॉल खेळलं पाहिजे किंवा बास्केटबॉल, नुसतं टेबल टेनिसमध्ये चॅम्पियन होऊन चालणार नाही. तेव्हा हे टीमवर्क आयुष्याला तुमची जडणघडण देण्यासाठी फार आवश्यक असतं आणि ते आपल्याला नाटक शिकवत असतं. आपण एकमेकांबरोबर जमवून घेणं किंवा आता सांगितलं तसं की इतर काय भूमिका करतायत तेही समजून घेणं. ते माझ्या भूमिकेवर मी कॉन्सन्ट्रेट करता तसं माझे विषय वेगळे असले तरी जसं आम्ही नाटक समजून घेतोय, कादंबरी समजून घेतोय, तसं आपण इतर भूमिका समजून घेणं. आणि कोणत्याही कलावंतांमध्ये जी जिज्ञासू वृत्ती असते, चांगलं पाहणं, चांगलं समजून घेणं आणि ते आत्मसात करत जाणं. आणि आपण ते नकळत करतो, आपण ते त्याच्यासारखं करायला करत नाही, पण चांगल्याचे संस्कार हा शेवटी माणसावर होतच असतात आणि त्यातूनच आपण चांगले बनत असतो. तेव्हा हे सगळं नाटक आपल्याला खूप काही देत असतं. पुलंची उद्या जन्मदिवस आहे आणि आज सुनीताबाईंच्या स्मृतीदिनी येताना हाच विचार केला होता की ह्या दोन एक वेगळ्या, इथे मी बाबा बोरकरांच्या त्या दोघांनी मिळून कविता सादर केल्या होत्या, त्या कार्यक्रमाला मी गेले होते. नंतर आपल्याकडेच आता आपण डिसेंबरमध्ये दपम जोशींच्या स्मृतीदिनी
गोदातटीचे कैलास लेणे हे कुरुंदकर स्मृती ग्रंथ प्रकाशित करतोय. त्याचं प्रकाशन पुलंनी केलं होतं आणि माझ्याकडे जी फक्त एकच कॉपी आहे परिषदेची, म्हणजे परिषदेमध्ये त्याच्यावर पुलंचं की कोणीही केलं नाही असं काम साहित्य परिषदेने केलं आहे असं वाक्य पुलंनी लिहिलेलं आणि पुलंचीच आहे. तेव्हा मला म्हणजे या बाबतीत इथेही पुलंचा सहवास घडला. आणि नुसती अगदी छोटीशी आठवण सांगते की जी नाटकाची म्हणून नाहीये, पण मला फार छान वाटतं कारण मी पार्ल्याची आहे आणि फुलं पार्ल्याचे आणि ते त्यांचे मास्तर आहेत किंवा भृगवेदी आहेत त्यांचे आजोबा 5 अजमल रोड, त्या अजमल रोडनी जाताना आम्हाला सारखं तेव्हा फुलांनी पार्लं सोडलं होतं म्हणजे आम्ही जेव्हा कळत्या वयात आलो तेव्हा. परंतु फार छान वाटायचं म्हणजे ते बघण्यात. आणि एकदा मी बाबासाहेब पुरंदरे, उषा मंगेशकर, माझे मामा शिल्पकार साठे आणि त्यांच्याबरोबर मलाही पुण्याला जायचं होतं म्हणून त्यांच्या गाडीतून मी आणि आम्ही पुलंकडे गेलो. पुलंकडे गेल्यावर ओळख बिळख झाली, काही काय सगळे बैसलेले आणि मग कुठली आहेस तू? पार्ल्याची. आणि पार्ले टिळक विद्यालयाची. रामदास सर पण आहेत पार्ले टिळकचा. पार्ले टिळकच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकाला आपल्या शाळेचा असतो पण तरी आम्हाला वाटतं आमची शाळा जास्त चांगली. तर तुला म्हणाले अरे तिथे काय बसलेस, ये जवळ ये. मी पॉइंटरला असेल आणि मला अगदी स्वतःच्या शेजारी बसवून घेतलं त्यांनी की अरे आपण पार्ल्याच आहे ना, म्हणजे असं की हा पार्ल्याचा अभिमान त्यांना कायमच होता. आणि तो कदाचित त्यांच्या वाचनातून, त्यांच्या संभाषणातून, त्यांचे इमर्जन्सी मधली त्यांची भाषणं आम्ही खूप एन्जॉय केलेली आहे. म्हणजे त्यांनीही भारून जाऊन असेल पण इमर्जन्सीत मी कामही करत होते, सत्याग्रहातही गेले होते, जेलमध्ये गेले होते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना की हे नाटककार परिपूर्ण कधी होतो, ते अभिनेता होते आपल्याला माहितीये, संगीतातले होते तेही माहितीये आणि संगीताच्या बाबतीत की तो जेव्हा वेगवेगळे जीवनानुभव त्याच तळमळतेने जेव्हा तो एन्जॉय करत असतो. पण नंतर त्यांना कोणी जनता पार्टीचं उभं राहायला सांगितलं तेव्हा ते उभे राहिले नाहीये कारण ते फक्त अन्यायासाठी त्यांचा त्या सगळ्या घटनेशी आणीबाणीला विरोध होता. तेव्हा कोणताही संवेदनशील माणूस जेव्हा आपल्या भोवती असणाऱ्या विविध गोष्टी आत्मसात करत असतो आणि त्यात रस घेत असतो तेव्हाच तो उत्कृष्ट अशी निर्मिती करत असतो. मग ती नाट्य निर्मिती असेल, तुमचं चित्र असेल किंवा तुमचं काही लेखन असेल किंवा तुमचं संगीत असेल. तर अशा या सर्व विशेष योग आहे म्हणजे पु ल देशपांडे या सर्व गुणातच होते, सर्व गुणसंपन्नच म्हणायला पाहिजे. आज जे छोट्या पडदा आणि हे त्याचे सुद्धा पहिले ट्रेनिंग घेणाऱ्या इंग्लंडला जाऊन आणि त्याच्यावरचे सुद्धा पहिलं काम करणार. तेव्हा दिल्लीतही मी त्यांना माझ्या मामाकडे त्यांचं येणं जाणं होतं त्यामुळे भेटलेली होते, ते दूरदर्शनसाठी होते तेव्हा. तर असे पु ल देशपांडे त्यांचं हे आगळं वेगळं नाटक आणि आमच्याकडची लोक ते बसवत आहेत. तर मला फार चांगला आनंद होतोय. आणि जिथे आपल्याला काही मिळणार नाहीये, प्रसिद्धी मिळणार नाहीये, पैसा मिळणार नाहीये आणि तरी त्याच तळमळीने करतात. किंबहुना मला तर वाटतं काही मिळण्यासाठी करण्याला कुठेतरी मर्यादा असतील पण काही मिळणार नाही माहिती असतं. म्हणजे जे निर्व्याज प्रेम ज्ञानेश्वरांनी माऊलीचं आईचं प्रेम म्हणून सांगितलंय तसं हे प्रेम आहे आपल्या आपल्या कलेवर असलेलं आणि त्या तळमळीने आपण सर्वजण या ठिकाणी काम करता आहात, करणार आहात. आपण आपलं नाटक छान होईलच म्हणजे काही प्रश्न नाही. हैदराबादमध्ये खरंय मी अगदी खूप आल्या तेव्हा तो मी नव्हेच पाहिलं होतं. म्हणजे एक चांगली परंपरा आपल्याला आहे. मी सारखीच म्हणते की मी हैदराबादची आहे म्हणजे आमच्याकडे मराठीसाठी धडपडणारे ते काशीनाथराव वैद्य असतील, ते आपले काळाच्या पडद्यात मैदान म्हणजे ते नाटकाची लोक. पण मला जी माहिती आहे ती म्हणजे सामाजिक साहित्यिक क्षेत्रातली लोक की लक्ष्मणराव फाटक असतील की मराठी हा एकच गोष्ट घडून जी झपाटलेली परंपरा आहे त्या हैदराबादची मी आहे. आपण सर्वजण आहोत आणि आपण ते मराठी नाटक करताय. पण नाटकाला भाषा नसते, नाटकाला सामाजिक मर्यादा नसतात. तुम्ही कोणत्याही समाज मर्यादा सामाजिक फील्ड मधलं नाटक आणि कोणत्याही भाषेतलं केलं तरी तुमच्या अभिनयाच्या बळावर तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचवू शकता. हे एक वेगळं सामर्थ्य दृश्य माध्यमात आहे जे तुमच्या म्हणजे इतर माध्यमांमध्ये थोडं लिमिटेशन्स येऊ शकतात. तेव्हा असं एक चांगलं उत्तम लोकांपर्यंत पोचायचं माध्यम आणि फॉर्म ऑफ लिटरेचर साहित्याचा वाङ्मय प्रकार नाटक यामध्ये आपण सगळेजण काम करता आहात. छान काम होईल आणि आम्हाला प्रेक्षकांना एक वेगळा आनंद त्यातून मिळेल अशा विश्वास मी व्यक्त करते आणि रजा घेते.